झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी. काल रात्री अहिल्यानगर कापूरवाडीत सुफी संतांच्या दर्ग्यात नाथांचा फोटो बसवत हिंदुत्ववाद्यांची बेकायदेशीर ताबेमारी हटवणार कोण? राहुरी तालुक्यातील गुहा दर्गानंतर हिंदुत्ववाद्याची ताबेमारी आता अहिल्यानगर जवळील कापूरवाडी येथील दर्ग्यात नाथांचा बेकायदेशीर फोटो. महाराष्ट्रासह देशभरात मुसलमानांना गुलामसारखे वागवले जात आहे. राज्यात खोटा हित सांगत मुस्लिम दर्ग्यात हिंदुत्ववादी संघटना रात्री अपरात्री फोटो लावत दबाव निर्माण करून भगवीकरण करत बेकायदेशीर ताबेमारी मारण्याचे प्रकार राजरोसपणे वाढले आहे. काल रात्री साधारणपणे 8 ते 9च्या दरम्यान असाच प्रकार 28 फेब्रुवारी 2025 अहिल्यानगर शहराजवळील आगळगाव रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मौजे कापूरवाडी येथे बाबा रमजान शाह यांच्या दर्ग्यात घडला. 200-400 वर्षापासूनच्या कागदोपत्री कायदेशीर सरकारी नोंद इनाम असलेली बाबा रमजान शाहच्या दर्ग्याचा संदल आणि उरूस अनेक वर्षापासून येथील सर्व हिंदू मुस्लिम समाज मिळून साजरा करतात. येथे बाबांच्या समाधी व्यतिरिक्त कोणतीही मूर्ती वा फोटो नसल्याची माहिती पोलीस गुप्तहेरासह पंचक्रोशीतील गावातील सरपंचासह आसपासच्या गावातील सर्वांनाच माहीत आहे आणि ते सर्वच जाती धर्माच्या लोकांचे श्रद्धास्थान आहे, याला कुणी नाकारणार नाही. असे असताना मात्र मागील काही वर्षापासून महाराष्ट्रात मुस्लिम सुफी संतांच्या दर्ग्यात हिंदुत्ववादी संघटनेचे बेकायदेशीर ताबेदारी करून भगवीकरण करत मंदिरात बदल करत ताबेमारी करण्याचे प्रकार वाढत आहे. असाच प्रकार काल रात्री कापूरवाडी येथे घडला. काल रात्री रमजान शाह बाबाच्या दर्ग्यात नाथांचे फोटो बसवीत भगवी चादर बाबांच्या कबरीवर टाकण्यात आली असता सदर प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी आले. मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक भारती हे सुद्धा पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पाहणी केली. मात्र काही तासापूर्वी दर्ग्यात लावलेले फोटो हटवले गेले नाहीत. कारण ज्या वेळेस सुफी संतांच्या दर्ग्यात असे प्रकार घडतात तेव्हा ते वादग्रस्त ठरवले जाऊन पोलीस आपले अंग राजकीय दबाव काढून घेतात आणि मुस्लिमांच्या बाबतीत हिंदू धार्मिक भावनाच्या आस्थेचा प्रश्न निर्माण करून धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे कारण पुढे करत निरपराध मुस्लिमांविरुद्ध बेकायदेशीर कारवाई केली जाते. काल रात्री घडलेल्या प्रकारानंतर भयभीत अल्पसंख्याक समाजाने पोलिसांना कळवले. पोलीस आले, गावचे सरपंच आले. पोलिसांनी आपले अंग झटकत दोन्ही समाजाने आपसात बसून तोडगा काढा असे म्हणाले. सरपंचाबरोबर मुस्लिम समाजाची चर्चा होत असताना दर्ग्यातील फोटो काढण्यात येणार नाही असा नकार सरपंचांनी दिला. समान परिस्थिती जैसे आहे तशीच राहून द्या. उद्यापासून आरती होऊ द्या आणि मुस्लिम रीतिरिवाजांप्रमाणेही चालू द्या. सरपंचाने आपली बाजू सेफ करत भगवी चादर चढवण्यात आली. आलेला प्रकार कापूरवाडीत सुफी संतांच्या दर्ग्यात अचानक नाथांचा फोटो बसवत प्रजासत्ताक भारतात बहुसंख्य म्हणवणाऱ्या हिंदुत्ववाद्याची बेकायदेशीर ताबेमारीच म्हणावे लागेल. न्यायासाठी अल्पसंख्याक समाज न्यायालयात जाईल तेव्हा जाईल. जातो की नाही हे माहीत नाही. न्यायालयात गेल्यानंतर निकाल होईल तेव्हा होईल. तोपर्यंत ताबेमारी हटवणारा कोणीच नाही हे मात्र खरे. म्हणजे राज्यात मुसलमानांना गुलामासारखे वागवले जात आहे. गुलामावर कितीही अन्याय अत्याचार होत असला तरी कोणताही कायदेशीर अधिकार त्याला नसतोच. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रात मुसलमानांची अवस्था झाली आहे. काल रात्री कापूरवाडी येथील दर्ग्याचे हिंदुत्ववादींनी ताबेदारी करत नाथांचे फोटो लावत भगवीकरण करण्यासाठी सुरुवात केली. पोलिसांनी बागेची भूमिका घेतली. सरपंचाने हात वर केले. गुहामध्ये सुद्धा हाच प्रकार पोलिसांच्या साक्षीने घडला. दर्ग्यात मूर्ती बसवली गेली, आजपर्यंत काढली गेली नाही. मडी येथे मुस्लिम समाजाला यात्रेत दुकाने न लावण्यासंबंधीचा ठराव करण्यात आला. आमदार, खासदार, मंत्री, संत्री मुस्लिम समाजाविषयी सर्वोच्च न्यायालयाने हेट स्पीचबाबत आदेश दिलेले असताना देखील मुस्लिम देशाचे भाषणे देण्याचा दररोज सपाटा लावला आहे. त्याचबरोबर चिथावणीकर भाषणाने हिंदुत्ववादी जमावाने मुस्लिम तरुणांचा बळी घेतला तरी कोणतीही सजा झालेली नाही. हल्लेखोरांच्या कृत्यांचे उघडपणे समर्थन त्यांचे फुलहार घालून केले जात आहे. असे सगळे मुसलमानाच्या विरुद्ध घडते तेव्हा देशाचे संविधानसुद्धा हातबल ठरते आणि पुरोगामी महाराष्ट्रातील
देशातील मुसलमान हा गुलाम झाल्याची खात्री पटते. Zero News. It's news impact.